पाहिन श्रीमुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा आज पितांबर 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 आवडे निरंतर हे दिदान आवडे निरंतर हे दिदान आवडे निरंतर हे दिदान आवडे निरंतर हे दिदान हार गळा आज पितांबर हार गळा आज पितांबर हार गळा आज पितांबर हार गळा आज पितांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे चिदान आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान हार गळा आज पितांबर तुळसी हार गळा आज पितांबर तुळसी हार गळा आज पितांबर तुळसी हार गळा आज पितांबर राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे आता लोचनी झाले उदाजनी स्वहा विठ्ठल स्वहा माधव
हरी जय जय राम जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम जय राम हरि हरि चिंतामणी देवा गणपती सियानावे चिंतामणी देवा गणपती चिंतामणी देवा गणपती सियाना चिंतामणी देवा गणपती सियाना करावे भोजन तुझे पात्रे करवावे भोजना तुझे पात्रे करवावे भोजना तुझे पात्रे देव म्हणती तू कया एवढी कैसी थोरी देव म्हणती तू कया एवढी कैसी थोडी देव म्हणती तू कया एवढी कैसी थोरी देव म्हणती तू कया एवढी कैसी थोडी अभिमान विसरी नागविलो अभिमाना भितरी नागवी अभिमाना भितरी नागवी वाढ वेळ झाला शिळे झाले अन्न 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 तटस्थ ब्राह्मण वैसले तटस्थ ब्राह्मण वैसले तटस्थ ब्राह्मण वैसले देव म्हणती तू कया एवढी कैसी थोरी देव म्हणती तू कया एवढी कैसी थोडी देव म्हणती तू कया एवढी कैसी थोरी देव म्हणती तू कया एवढी कैसी थोडी अभिमाना भितरी नागविलो अभिमाना भितरी नागवलो अभिमाना भितरी नागवलो तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते म्हणे देवा तुमच्या सुकृते तुका म्हणे देवा तुमचे सुकृते म्हणे देवा तुमच्या सुकृते आणि न त्वरित मोरयासी आणि न त्वरित मोरयासी आणि न त्वरित मोरयासी देव म्हणते कया एवढी कैसी थोडी देव म्हणते कया एवढी कैसी देव म्हणती तू कया एवढी कैसी थोडी म्हणती तू कया एवढी कैसी थोडी अभिमाना भितरी नागवलो पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार कुमाई मणी देवा गणपती आला चिंतामणी देवा गणपती सियाना 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 करवावे भोजना तुझे पाती करवावे भोजना तुझे पात्री करवावे भोजना तुझे पात्री करवावे भोजना तुझे पाते करवावे भोजना तुझे पाते करवावे भोजना तुझे पात्री करवावे भोजना तुझे पाते म्हणती तू कया एवढी कैसी हो देव म्हणती तू कया एवढी कैसी तोरे देव मनते कैसी तोरे अभिमाना भीतरी नागवलो अभिमाना भीतरी नागवलो अभिमाना भीतरी नागवलो अभिमाना अभिमाना भीतरी नागवलो
अभिमाना भितरी नाग अभिमाना भितरी नागवलो अभिमाना भितरी नागवलो अभिमाना भितरी नागवलो अभिमाना अभिमाना भितरी नागवलो अभिमाना भितरी नागवलो नागवलो अभिमाना भितरी नागवलो अभिमान भितरी नागवलो अभिमान भितरी अभिमान भितरी अभिमाना भितरी नागवलो अभिमाना भितरी नागवलो देव म्हणती तुकया एवढी काही देव म्हणती तुकया एवढी हरि हरि चिंतामणी देवा गणपती से आना करवावे भोजन दुजे पात्रे देव म्हणती तुकया एवढी कैसी थोरी अभिमाना भितरी नागविली विलो वाड वेळ झाला शिळे झाले अन्न वाड वेळ झाला शिळे झाले अन्न तटस्थ ब्राह्मण बैसले ते तुका म्हणे देवा एवढी कैसी थोरी
अभिमान वितरी नागविलो तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते आणि न त्वरित मोरयासी देव म्हणती तुकया एवढी कैसी थोरी अभिमान भितरी नागविलो विठाला प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी भगवंताच्या सेवेकरिता तुम्हा सकल माईबापांच्या सेवेकरिता जगदवंदनीय महासाधू वैराग्याचे मूर्तिवंत पुतळे देहुनिवासी सदेह वैकुंठवासी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा गोड चार चरणाचा जीवनामध्ये आलेला प्रसंग आणि त्या प्रसंगाची माहिती देणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. हरि हरि महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरं पुंडरीकाय धातृं मुनिंद्र समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमताद्वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हरि हरि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संतातिया संपत्या त्यांच्या कृपादाने कथेचा विचार त्यांच्या कृपादाने कथेचा विचार कथेचा विचार त्यांच्या कृपादाने कथेचा हरि हरि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमताद्वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हरि हरि लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भुवं भवामि सहितं नमामि. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी भगवंताच्या सेवेकरिता तुम्हा सकल माईबापांच्या सेवेकरिता जगदवंदनीय महासाधू वैराग्याचे मूर्तिवंत पुतळे देहू निवासी सदैह वैकुंठवासी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा गोड आपणा सर्वांच्या पाठ्यातला आणि मला वाटतं बहुतेक वेळा हा अभंग तुम्ही ऐकलेला आहे आणि या मंदिरात तर सतत घेतला जातो. असा
चिंतामणी देवाचा आणि संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा संवाद आहे. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांना ज्या ज्यावेळी जसा जसा अनुभव आला आणि त्या त्या पद्धतीच्या अभंगाची रचना त्यांनी केली. म्हणूनच कधी कधी त्यांना पेशाने म्हणावं लागलं, तुका म्हणे सांगती ना ऐकती बटकीचे आणि पुढे शिंदाळीचे रडतील. कधी कधी रागाने बोलू लागले ते. पण बाबा इथे अहंभाव गर्व देवाला कधी चालत नाही, आवडत नाही. कदाचित या अभंगामध्ये चिंतामणी देवांना झालेला थोडाफार गर्व आणि तो खऱ्या अर्थानं संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सौम्य भाषेमध्ये दोघांमधला संवाद करत असताना, मी मोठा नाहीये पण तुमच्याच वतीने किंवा तुमची असणारी ती पुण्याईच्या माध्यमातून त्या भगवंत परमात्म्याला तुमच्या पुढे जेवायला आणण्यासाठी आग्रह करावा संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांनी. पण तुकाराम महाराजांनी लीनता दाखवावी राजांनो. मी इतका मोठा नाही. जी माणसं अशी आहेत ना, काही मोठी असतात पण ती मोठे दाखवत नाही. काही मोठी नसताना सुद्धा मी फार कोणीतरी मोठा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतात राजांनो. आणि मग काही अशी माणसं आहेत ना की म्हटल्यावर त्यांना ताक कळतं. आणि काही माणसं अशी आहेत की अख्खा गाडा जरी अंगावून गेला तरी स्वतःचा मीपणा जात. आपल्याला या अभंगातून सगळं स्पष्टीकरण करायचंच आहे राजांनो. इथे आज खऱ्या अर्थानं आपल्या रांजणगावच्या ट्रस्टीच्या वतीने मला याच ठिकाणी बोलवण्यात आलं. या परिसरामध्ये बऱ्याच वेळा येणं होतं. शिरूर तालुक्यामध्ये आमचे परम मित्र आदरणीय संतोषजी महाराज या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते असतात. काही बाकी जास्त परिचयाचे नाही. आणि ट्रस्टीच्या वतीने मंदिराच्या दर्शनाला आम्ही नेहमीच येत असतो आणि आल्यानंतर भगवंताचं दर्शन घडत असतं राजांनो. आज खऱ्या अर्थानं कधीकधी आपण काही तुकाराम महाराजांचे असे अभंग आपल्याला पाहायला मिळतील. काही अभंग असेही पाहायला मिळतील की तिथे अभंग आहेत. त्या मागण्यामध्ये तुकाराम महाराजांचा तर मागण्याचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे. करुणापर अभंग आहे, नामपर अभंग आहे, स्थितीपर अभंग आहे, हो भक्तीपर अभंग आहे. अनेक पद्धतीचे अभंग आहे राजांनो, एक लक्षात ठेवा. पण काही काही अभंगाची निर्मिती अशी झालेली आहे ना, तर ती आपल्या स्वतःच्या अनुभवातून ती निर्मिती झालेली राजांनो, एक लक्षात ठेवा. आणि त्यातलाच हा एक अभंग आहे. हो आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं मी संस्थानला धन्यवाद देतो की आपण मला याच ठिकाणी बोलवलं आणि ही संधी दिली खऱ्या अर्थानं. आणि त्या संधीचं गणपती बाप्पाच्या माध्यमातून काय माझ्या बुद्धीला सुचेल त्या पद्धतीने ते चिंतन करून घेणार आहे. विठाला कार्यारंभी गणपती बाप्पाचं स्मरण झालं पाहिजे. त्याचं नामस्मरण झालं किंवा त्याचं चिंतन केलं की त्या कार्याला कुठलीही बाधा निर्माण होत नाही. नवे नवे आता गुरुराया दंडवत, आता गुरुराया दंडवत, आता गुरुराया दंडवत, आता गुरुराया दंडवत. नमिला गणपती माऊली सारदा, नमिला गणपती माऊली सारदा, गणपती माऊली सारदा, नमिला गणपती माऊली सारदा. आता गुरुराया दंडवत, आता गुरुराया दंडवत, आता गुरुराया दंडवत, आता
गणपती बाप्पाला दंडवत करून कार्याला आपण प्रारंभ करत आहोत. कुठलं कार्य घ्या, किंबहुना एखाद्या काही ठिकाणी असं वाचनाचं कार्यक्रम असेल किंवा पुस्तक असेल, मला वाटतं याच ठिकाणी आता आहे, ते कार्यारंभी गणपती बाप्पाचं स्मरण केलं नाही तर, सुरुवात जर केली नाही तर ते कार्य पूर्ण होत नाही. मग अनेक पद्धतीचं कार्य असो, तिथं उभं असो, आडवं असो, असं असो, कसंही असेल ना, त्या पद्धतीचं त्या कार्याला सुरुवात करावी लागते. गजानना रे गजानना दर्शन द्यावे भक्तजना. गजानना रे गजानना दर्शन द्यावे भक्तजना. गणपती बाप्पाला सर्वांनी विनंती करावं आणि या कीर्तनाच्या माध्यमातून सर्वांना बाप्पाचं दर्शन हो. फक्त ते पाहत असताना, कीर्तनकाराकडे पाहत असताना आपण त्या भगवंत परमात्म्याचं स्मरण करा आणि एक चित्ताने त्याच्याकडे जर पाहिलं तर मात्र तुमच्या जीवनामध्ये जी स्थिती असेल किंबहुना जे तुम्ही मनामध्ये इच्छा प्रगट केली असेल त्या पद्धतीचे तुम्हाला गणपती बाप्पाचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. आज खऱ्या अर्थानं याच ठिकाणी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाद्वारे मोरया गोसावी आणि चिंतामणी देव त्यांचे असणारे चिरंजीव आणि त्या दोघांचा संवाद याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. कधीकधी वेगवेगळ्या पद्धतीचा संवाद आपल्याला पाहायला मिळतो. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय आणि निवृत्तीदादाचा संवाद एका अभंगामधून आपल्याला पाहायला मिळाला. ब्रह्मांडे उतरंडी ज्याचे इच्छे घडी तो उच्चिष्टे काढी धर्मागरी. इथे माऊलींनी संवाद केलेला आहे आणि माऊली दादाला विचारताय, दादा या जगाचा मालक तुम्ही पाहिलाय का? या जगाचा मालक जर पाहिला असेल तर तो कसा आहे? काळा आहे, खुजा आहे, ठेंगणा आहे, बुटका आहे, लहान आहे, मोठा आहे, कसा आहे? आणि त्या अभंगामध्ये त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे राजन. आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय हे शिष्य ठिकाणी आहे आणि भाऊ आहे हे गुरु ठिकाणी आहे. पण त्या अभंगामध्ये दोन असणाऱ्या देवतांचा संवाद तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतो. विष्णू आणि महेश आणि ब्रह्मदेव आणि खऱ्या अर्थानं विष्णूचा संवाद तिथे आहे. इथे एका गुरुचा आणि शिष्याचा संवाद आहे आणि दोन भावांचा संवाद आहे. आणि इथे मात्र एक दोन विद्वान व्यक्तीचा संवाद आहे राजांनो, एक लक्षात ठेवा. बरेच दिवसापासून आणि आम्ही त्या पिंपरी चिंचवडला पाहिल्यानंतर त्यांनी विचार केला की सगळी मंडळी मोठी मोठी येऊन जात आहेत, पण गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी त्या भगवंताचे दास असणारे, पांडुरंगाचे दास असणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज ते मात्र कधी इकडे आलेले नाही. आज खऱ्या अर्थानं त्यांनाच कीर्तन करायला सांगावं आणि एक निरोप चिंतामणी गोसावींनी त्या पाठवावा. राजांनो, चिंतामणी देवांनी तो निरोप पाठवावा आणि मग तुकाराम महाराजांनी यावं. आल्यानंतर एकमेकाचा संवाद करावा आणि एकमेकाशी बोलत असताना आपली ओळख तर पहिल्यांदा भेटल्यानंतर होतच असते. स्वतः निरोप देण्यासाठी ज्यावेळी एवढी मोठी व्यक्ती घरी येते ना, त्यावेळी मात्र त्याचा आदर सत्कार केला जातो. आल्यानंतर तो दोघांचाही संवाद होतो आणि तो संवाद आपल्याला या अभंगाद्वारे पूर्ण पाहिजे राजांनो, एक लक्षात ठेवा. पण आज खऱ्या अर्थानं आजचा दिवस आहे पुत्रदा एकादशी. पुत्रदा एकादशीचा आज दिवस आहे आणि आज ही सुवर्ण संधी आहे राजांनो, एक लक्षात ठेवा. गणपती बाप्पाच्या दर्शनाला जी जी मंडळी येतात आणि आल्यानंतर काही ना काहीतरी देवाकडून मागून घेतात, पण देव पण असा आहे ना, मागितल्यानंतर काहीतरी पहिलं घेतो आणि नंतर मग काय घेतो? आपल्याकडे देण्यासारखं देवाला काय? काहीच नाही ना. त्याने हे सगळं
शरीरच आपल्याला सुंदर शरीर प्राप्त करून दिलेले, त्या देवानीच असणारं हे शरीर दिलेले, याच्या पलीकडे देवाला आपण काय देऊ शकतो? आणि पैसा अडका श्रीमंती तर त्यानेच दिलेली. मग त्याला काय आवडतं राजांनो? ते त्याला भाव आवडतो राजांनो. भाव बळे कळे एरवी ना कळे करतळी आवळे तैसा हरी. तो भगवंत परमात्मा तुमचा भाव पाहतो आणि भाव त्याला आवडला ना की तुम्हाला देवाकडे जाण्याची गरज देवा नाही. कारणे भाव तस्मात, देवा कारणे भागवत द्यावे न लगे आर सेवित, द्यावे न झाले एक चित्त तरी भूत, एवढ्यासाठी नका करू वाताहटका, एवढ्यासाठी नका करू वाताहटका, साठी नका हरे राम कृष्ण, हरे राम कृष्ण, हरे राम कृष्ण, हरे राम कृष्ण. हो, देवाकडे जात असत ना खऱ्या अर्थानं आपण काही अपेक्षेने जाऊ नये राहील. आणि जो अपेक्षेने जातो ना मग ते अपेक्षापुरते तुम्हाला प्राप्त होतं, पण ते आपण ते काहीतरी मागतो आणि त्यापोटी काहीतरी आपल्याला द्यावं लागतं. पण भगवंताची सेवा करावी ती निस्वार्थी सेवा करावी. जो मज होई अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण, त्या लागी शरणांगता शरण मीच ऐकू. अनन्य भावाने त्याला जर शरण गेलं ना की तुम्हाला देवाकडे जाण्याची गरज लागत नाही, तो देव तुमच्याकडे येतो राजांनो, एक लक्षात ठेवा. मग देव आपलासा व्हावा, देव आपल्याकडे यावा यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर त्याची भक्ती केली पाहिजे राजांनो, एक लक्षात ठेवा. तो भक्तीचा भुकेलेला आहे, त्याला दुसरं काही लागत नाही राजांनो, एक लक्षात ठेवा. आणि ह्या जगातली आणि त्यातल्या त्यात भारतातली भारतामधली महाराष्ट्रामधील ही गणपती बाप्पा देवता अशी आहे ना की ती पटकन एखाद्याच्या त्या भगवंत परमात्म्याची सेवा केल्यानंतर त्याच्या हाकेला ओ देणारी ती देवता आहे आणि त्याची इच्छा पूर्ण करणारी देवता आहे राजांनो. भगवान शिवाचाच असणारा तो पुत्र आहे राजांनो. कारण की भोळा शिव आहे ना, भोळा शिव तो पटकन प्रसन्न होतो आणि त्याचाच असणारा हा मुलगा आहे राजांनो, एक लक्षात ठेवा. मग हे गणपती बाप्पा कधीपासून आहे हो? त्याला काही मर्यादा आहे? आपण नेहमी कीर्तन ऐकतो, अनेक कीर्तन ऐकलेले आहेत आणि ऐकत आलेला आहात राजांनो, एक लक्षात ठेवा. इथे जिथे जिथे मंदिर आहेत, गणपती बाप्पाचे स्थान आहेत, त्या त्याच ठिकाणी त्याची असणारी महत्वी खरी काही जणांना ऐकायला मिळते, पण इतर सप्त्यामध्ये संतोष महाराज ती महत्वी आपल्याला ऐकायला मिळत नाही राजांनो. कारण की गणपतीच्या चुकून एखाद्या ठिकाणी अभंग घेतला जातो, काही निमित्त असेल, त्याची जयंती असेल, अशा वेळी. तर अनादी कालापासून चालत आलेले परंपरा आहे राजांनो. जसे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज हे एका अवतारापुरते मर्यादित नाही, अनेक अवतार त्यांनी घेतले. प्रत्येक देवाबरोबर संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम ओंकार स्वरूपा रूप गणेशाचे, ओंकार स्वरूपा रूप गणेशाचे, ओंकार स्वरूपा रूप गणेशाचे, ओंकार स्वरूपा रूप गणेशाचे. तिन्ही देवाचे जन्मस्थान, ते तिन्ही देवाचे जन्मस्थान, ओंकार स्वरूपा रूप गणेशाचे, ओंकार स्वरूपा रूप गणेशाचे. मग ही देवता जुनी आहे राजांनो, एक लक्षात ठेवा, ती आत्ताची नाही. मग काही काही लोक त्याचा असा अर्थ करतात की गणपती बाप्पा हा हे कलियुगापुरते मर्यादित आहे का? पण कृत्ययुगापासून गणपती बाप्पा प्रत्येक
भगवंत परमात्मा, पांडुरंग परमात्मा आणि गणपतीचा याच्यामध्ये वेगळेपण अजिबात नाही. तोच पंढरीचा पांडुरंग परमात्मा आणि गणपतीचा अवतार सुद्धा आपण मानतो. फक्त हरिहरा भेद, फक्त देव वेगळे आपण मानतो. पण ते देवाचं अस्तित्व जर पाहिलं तर कृतयुगामध्ये विनायक नावाने गणपती बाप्पा आहे. त्याच पद्धतीने पुढे एक युग संपलं की तोच गणपती बाप्पा भगवान शिवाच्या पहिल्या युगामध्ये आदिती कश्यप आणि आदितीच्या असणाऱ्या पोटी त्यांनी जन्म घेतला, त्याला महाविनायक. आणि इथे त्यानंतर पुढे आणि गणपती बाप्पांनी भगवान शंकराने असणाऱ्या पार्वतीच्या पोटी जन्म घेतला. आणि तिथे मात्र नरांतक आणि देवांतक काही राक्षस मंडळी आजही आपल्याला पाहायला मिळतात. ती सहजासहजी मरत नाही, त्यांना देवालाच अवतार घ्यावा लागतो ती मारण्यासाठी. राजानो, कलियुगामध्ये आपल्याला बरीचशी अशी पाहायला मिळणार राजानो. तिथे भगवंत परमात्म्याने पुन्हा अवताराला यावं राजानो. आणि पुढे आल्यानंतर सिंदूर नावाच्या राक्षसामध्ये आणि त्रेतायुगामध्ये त्याचा अंत केला. त्याच्या अंगावरचं असणारं रक्त माझ्या गणपती बाप्पाच्या अंगावर पडले आणि त्याला तो शेंदुरासारखा असणारा रक्त देवाला फार आवडलं. तिथून पुढे कलियुगामध्ये आता आपल्याला गणपती बाप्पा तिसऱ्या असणाऱ्या त्रेतायुगामध्ये गणपती बाप्पा आपल्याला पाहायला मिळाले. आणि आता कलियुगामध्ये गणपती बाप्पा अवतार घेणारे आणि ते अवतार घेणारे तो धूम्रकेतू या नावाने ते अवताराला आपल्याला पाहायला मिळणार आहे. मग एका अवतारापुरते गणपती बाप्पा तुम्हाला पाहायला मिळत नाही, अनंत अवतारापासून गणपती बाप्पा आहे. मग जे जे अवतार आपल्याला पाहायला मिळेल त्या त्या अवतारामध्ये गणपती बाप्पाचं स्मरण आपल्याला पाहायला मिळेल. बरं मला सांगा, याच गणपती बाप्पाचं उत्सव किती काळापासून आहे? काही मंडळींना, जी जुन्या जाणत्या मंडळींना माहिती आहे, पण काही मंडळींना फक्त लोकमान्य टिळकांनी गणपती बाप्पाला आणलं आणि तिथून पुढे उत्सव चालू झाले इथपर्यंत ती मर्यादा आहे. पण त्याच्याही अगोदर 450 वर्षापूर्वी जर पाहिलं तर त्याच गणपतीला बाप्पाला आता फक्त शिवाजीराजे आपण 13 दिवस गणपतीचं घरी ठेवतो आणि 13व्या दिवशी विसर्जन करतो. पण त्यावेळी ज्यावेळी माझ्या भारतावर संकट आलं, माझ्या देशावर संकट आलं ना, त्यावेळी रामदास स्वामीने किती दिवस? 13 दिवस नाही, 5 महिने गणपती बाप्पाची पूजा करावी आणि गणपती बाप्पाला साकडं घालावं. हे गणपती बाप्पा, माझ्या छत्रपती शिवाजी राजांना तू काय कर, तर पाठबळ दे. आणि त्या छत्रपती शिवाजी राजांच्या पाठीमागं उभी असणारी देवता म्हणजे कोण आहे? ती गणपती बाप्पा राजांनो. तो आणला कुठे? महडचा गणपती आहे ना, त्या पठारावरती आणला गेला आणि त्या पठारावरती गणपती बाप्पाची स्थापना केली. आणि त्या गणपती बाप्पाचं 5 महिन्यानंतर विसर्जन, 5 महिन्यानंतर. म्हणजे आपल्याला फक्त एवढं माहिती होती की 13 दिवसांनी विसर्जन गणपती बाप्पाचं. पण या कलियुगामध्ये आपल्याला वेगळ्या अवतारामध्ये गणपती बाप्पा पाहायला मिळणार राजांनो. जर कदाचित छत्रपती शिवाजी राजांच्या पाठीमाग जर माझ्या गणपती बाप्पाची शक्ती जर नसती ना, तर या महाराष्ट्रावरती आलेलं असणारं हिरवं वादळ तुम्हा आम्हाला सर्वांना नसतं नाबूद करून टाकलं असतं राजांनो. एक लक्षात ठेवा. म्हणून आई जिजाऊंनी खऱ्या अर्थानं त्या छत्रपती शिवाजी राजांना बालपणापासून तो मोठे होईपर्यंत बाळ कडू दिलं आणि त्यांना पाठीमागे पाठबळ जळ मिळालं ना, तर रामदास स्वामींनी खऱ्या अर्थानं हे युद्ध चालू असताना विजापुराहून फार मोठा असणारा बलाढ्य राक्षस निघाला होता तुम्हा आम्हाला मारण्यासाठी राजांनो. हे गड किल्ले घेण्यासाठी, शिवनेरी घेण्यासाठी, रायगड घेण्यासाठी निघाला होता. अरे त्याचं नाव आहे अफजल खान. आणि त्या अफजल खानाने महिना जो निवडला तो म्हणजे कुठला महिना निवडला? तो आला नेमका मे महिना संपला आणि जून मध्ये यायला लागला. जून मध्ये आल्यानंतर त्यांना कळालं की जूनच्या नंतर या मुळशी मावळ प्रांतामध्ये, पुणे प्रांतामध्ये ना भला मोठा पाऊस पडतो आणि त्या पावसामुळे तुम्हाला पुढे वाटचाल करणं फार अवघड जाणार आहे. म्हणून तो
अफजल खान उलटा पुलटा शिरला गेला आणि तो कुणीकडे गेला तर तो गेला तुळजापुराला राजानो. एक लक्षात ठेवा, तुळजापुराची असणारी मूर्ती उपटली गेली आणि त्या तुळजापुराच्या मूर्तीला उपटला राई राई तुकडे गेले. अरे तोच असणारा बलदंड देहाचा असणारा अफजल खान. आणि पुढे पंढरपुरामध्ये आल्यानंतर माझ्या भक्त पुंडलिकाला उपटलं. भक्त पुंडलिकाला उपटलं. बडव्या मंडळींना कळलंय अरे विजापुराहून 5,000 सैन्य नव्हे 50,000 सैन्य घेऊन असणारा तो अफजल खान येतोय. आपल्या देवाचं कसं व्हायचं म्हणून पांडुरंगाला लपून ठेवलं. पांडुरंगाला लपून ठेवलं. जिजाऊला कळत होतं, जिजाऊला बातम्या जात होत्या, पण जिजाऊ सांगत होती राजा जर कदाचित तुम्ही त्या अफजल खानाला सामोरं जर गेला तर तुम्ही पकडले जाल. अरे त्याच्या पाठीमाग 50,000 सैन्य आहे. पण राजा तुमच्या बरोबर असणार 200 ते सैन्य 300 350 400 500 सैन्य काही करू शकत नाही. आणि त्यावेळी माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी गनिमी काव्याने काय करावं राजांनो. आई साहेबांना कळत होतं पांडुरंगाची मूर्ती उपटण्यासाठी आलेला तो अफजल खान माझ्या भक्त पुंडलिकाची मूर्ती उपटली, तुळजाभवानीला फोडली. कारण का त्याला माहिती होतं जर कदाचित देवतांची विटंबना जर केली ना तर हा छत्रपती शिवाजी राजा मला सहज शरण येईल आणि मी आसा पकडेल आणि आसाच्या आसा औरंगजेबाच्या पुढे मी बहाल करेल राजांनो. एक लक्षात ठेवा. म्हणून या कलियुगामध्ये माझ्या शिवाचा अवतार म्हणजे छत्रपती शिवाजी राजा. एक लक्षात ठेवा राजांनो. आज तुम्ही आम्ही इतक्या अधिकाराने या ठिकाणी बसतो ना. अरे माझ्या देवतांची मंदिरं जर सुरक्षित असेल ना तर त्याच्या पाठीमाग माझ्या छत्रपतींच्या पाठीमाग माझ्या गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे. आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादामुळे छत्रपती शिवाजी राजांनी घोडदौड चालू करावी. आणि ती घोडदौड चालू करत असताना उभ्या महाराष्ट्रामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं नाव घराघरामध्ये पोचलं गेलं. आणि माझ्या माता भगिनीवर जर कोणी अन्याय करत असेल तर त्याचे हातपाय तोडले जाईल. बाबाजी गुजराचा आणि चौथारा बसवला गेला. ही बातमी लोकांच्या कानावर गेली आणि परिणाम असा झाला राजांनो. अरे माझ्या राजाचं नाव घेतलं ना तर माझ्या स्त्रीकडे वाकड्या नजरेने सुद्धा येवन बघत नव्हता राजांनो. एवढं माझं छत्रपती शिवाजी राजांचं नाव. आणि म्हणून एक राजांनो लक्षात ठेवा, अरे देवतांची मंदिरं तुम्हाला पाहायला मिळेल, माझ्या राजाची मंदिरं पाहायला मिळणार नाही. पण एक घर असं नाहीये, एक घरामधला एक मुलगा असा नाहीये, एक सदस्य असा नाहीये की त्या घरामध्ये छत्रपती कोणालाच माहिती नाही असं एकही घर आणि एका घरातला एक सदस्य नाही राजांनो. एक लक्षात नसुद्यात मंदिरं, अरे नसुद्यात मंदिरं, पण तोच माझा छत्रपती शिवाजी राजा जर काज कदाचित नसताना आणि त्यांना देवताची जर पाठिंबाने नसताना तर आज तुम्हाला ही मंदिरं पाहायला मिळाली नसती राजांनो. इथे आपल्याला गुडघ्यावर यावं लागलं असतं आणि म्हणावं लागलं असतं अल्लाहू अकबर अल्लाह. ही देवताची माझ्या कुठल्या असणाऱ्या धर्माची विटंबना नाही राजांनो. पण माझ्या राजाने धर्म जपला आणि तो धर्म जिवंत ठेवला म्हणून आज तुम्हा आमच्या समोर कीर्तन आणि भजन पाहायला मिळते राजांनो. बाळी टोपी दिसली नसते, माता भगिनींच्या कपाळावरचं कुंकू पुसून गेलं असतं राजांनो. एक लक्षात ठेवा. आणि त्या छत्रपती शिवाजी राजांची ही घोडदौड पाहिली. राजांनी लढाया जिंकल्या आणि लढाया जिंकल्यानंतर रामदास स्वामी गेले आणि राजांना भेटले. राजा नवस बोललोय तुमच्यासाठी, नवस. काय नवस बोललोय म्हणले मी कुठे नवस बोलले? म्हणले नवस तुम्ही बोललं नाही, पण माझ्या या महाराष्ट्रावरचं संकट दूर व्हावं म्हणून 5 महिने त्या गणपती बाप्पाला मी त्याची पूजा करतोय आणि त्याला विसर्जन केलं नाही. आणि त्या गणपती बाप्पाला मी काय बोललोय? नवस बोललोय. काय नवस? 15 मुठीभर ओंजळ तुम्ही असणारे तांदूळ आम्हाला द्यावे राजांनो. आणि छत्रपती शिवाजी राजांना जरा वाईट वाटलं. एवढीच
15 मुठीवर काय मागता? 15 खंडी मागा आणि मग 15 खंडी असणारे तांदूळ छत्रपती शिवाजीराजांनी आपल्या रामदास स्वामीकडे द्यावं. आणि रामदास स्वामींनी पहिला मोठा उत्सव जो केला ना गणपती बाप्पाचा, तो महडचा गणपती आहे. आणि त्या महडच्या गणपतीमध्ये खऱ्या अर्थानं तिथून जुनी परंपरा आपल्याला पाहायला मिळते. आणि आजही खऱ्या अर्थानं आज आपल्या रांजणगावचा गणपती आहे. आणि ही तुम्हा आम्हाला पावणारी देवता आहे राजानो, एक लक्षात ठेवा. पण राजा कसा असावा ना, तर तो राजा असावा छत्रपती शिवाजी राजांसारखा राजानो. तो देवतांना मानणारा असावा, तो हिंदूंचं रक्षण करणारा असावा. आणि त्याच राजाचं आज खऱ्या अर्थानं कौतुक होतं राजानो, एक लक्षात ठेवा. नाही तर भाराभर चिंध्या काय करायचे राजानो, एक लक्षात ठेवा. हो. आणि मग छत्रपती शिवाजी राजांवरती संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज प्रसन्न व्हायचे. आणि प्रसन्न झाल्यानंतर काय व्हायचं? त्या माझ्या राजाला वेड लागलं, वेड. जिथं तुकाराम महाराजांचं कीर्तन आहे त्या कीर्तनामध्ये जावं आणि छत्रपती शिवाजी राजांनी बसावं. आणि छत्रपती शिवाजी राजांनी तुकाराम महाराजांना सांगावं, महाराज आम्हाला असं वाटतंय तुमच्या 14व्या टाळकरी आणि मी 15वा टाळकरी म्हणून व्हावं. पण राजांनी सांगितले, ही तुम्हाला दिसते तेवढी सरळ नाही, ही जात ही चांगलं म्हणणारी वाईट म्हणणारी जी असते. म्हणून तुम्ही काय करा, मग भले तरी देऊ काशीची लंगोटी ना ठाळाची माती हानू काठी. ती तुकाराम महाराजांनी आम्ही धर्म जिवंत ठेवतो, आम्ही धर्माचं रक्षण करतो, आम्ही धर्माचा प्रचार प्रसार करतो. तुम्ही एक काम करा, धर्माचं पालन आणि करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. तुम्ही तुमचं काम करा, हे लोकांची डोकी जागेवर आणा. कारण की जी काही नास्तिक मंडळी आहे ना, ही माझ्या समाजाला त्रास देतात राजानं, एक लक्षात ठेवा. माझ्या वारकरी संप्रदायाला, माझ्या सज्जन माणसांना ना त्रास देणारी बरीच मंडळी, यांची डोकी तुम्ही जागेवर आणा. तुम्ही 14च्या व 15वा टाळकरी होऊ. मग काय व्हावं तुम्हाला वाटतं? फक्त तुम्ही एक मंत्र घ्या आणि तो नाममंत्र आम्हाला आवडतो, तो तुमच्या मुखाने तुम्ही घ्या. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे ये रवित्त धान ते मज मृत्यू के समान. आणि मग तुकाराम महाराजांनी सल्ला दिला छत्रपतींना, एवढं करून थांबू नका, काय करा, मिरवा तुळसी, कंठी मिरवा तुळसी, एकादशी तुमचे ये रवित धन, तुमचे ये रवित धन, व्रत करा एकादशी तुमचे ये रवित धन, तुमचे ये रवित धन. मला सांगा, छत्रपती शिवाजी राजानंतर पुन्हा असा राजा होणे, असा राजा पुन्हा होणे राजा, एक लक्षात ठेवा. राजे अनेक पाहायला मिळाले, पण त्या राजांमध्ये प्रत्येक राजांमध्ये भिन्नता पाहायला मिळाली. पण एकच राजा असा झाला ना, एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं माझ्या देवाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजत किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर.
पाठिंबा पाठीमागे आशीर्वाद नसताना तर माझ्या राजाने एवढ्या लढाया जिंकल्या नसत्या. राजानं संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांसारखे गुरु जर नसते तर माझ्या राजांच्या पाठीमागे एवढा मोठा आशीर्वाद लाभला नसता. राजानं म्हणून जुनी म्हण आहे, एखाद्या घरातल्या कारक्याच्या पाठीमाग त्याची पत्नी जर पाठीमाग उभी असेल ना तर त्याचा संसार नीटनेटका होतो. माझ्या महाराष्ट्राचा असणारा एवढा कारभार अगदी सुंदरपणे त्याने चालवला ना ते छत्रपती शिवाजी राजे. आणि त्या राजाने तुम्हा सर्व मंडळींना खऱ्या अर्थानं धर्म शिकवला. अरे जगण्याचा असणारा अर्थ शिकवला. म्हणून आजही आपण म्हणतो महाराज काय, छत्रपतीकडून जगावं कसं शिकावं, छत्रपतीकडून जगावं कसं शिकावं आणि शंभू राजांकडून मरावं कसं शिकावं. जगणं आणि मरणं ज्याला कळालं ना मग देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. देह गेला तरी चालेल पण जगणं ज्याला कळालं ना राजानं. अरे नाहीतर भाराभर चिंध्या भरपूर आहे, कोंबडीला पिलं काय थोडी होतात का. अरे कशासाठी एवढा अट्टहास. एकच राजा असा असावा ना राजानो, एकच पुत्र असा असावा ना स्वामी विवेकानंदांसारखा असावा, माऊली महावैष्णव ज्ञानोबारांसारखा असावा. अरे पुत्र कसा असावा, राजगुरु भगत सिंगासारखा असावा. ज्यावेळी अरे राजगुरु भगत सिंगांना ज्यावेळी फासावर चढवत असताना विचारलं गेलं त्यांना, अरे तुम्हाला कशी बनवले देव जाणे, तुमची शेवटची इच्छा काय. आणि भगत सिंगांना विचारल्यानंतर भगत सिंगांनी म्हणले, आम्ही बोलल्यानंतर तुम्ही आमची शेवटची इच्छा पूर्ण करणार. इतक्यात समोर आई साहेब पाहिले आणि आई साहेबांना बोलवलं. आई साहेब तुमचा मुलगा आहे ना. हो. मग आता तुमचा मुलगा फासावर जाणार आहे, काय वाटतं तुम्हाला. अरे आई कशी असावी, भगत सिंगाची आईने सांगितलं. मला याचं दुःख वाटतंय की एकच माझा भगत सिंग आहे, अजून असे 4 भगत सिंग जरी असते ना तर माझ्या देशासाठी मी माझ्या महाराष्ट्रासाठी अर्पण केले असते. राजांना एक लक्षात ठेवा. म्हणून कोळी पुत्र असा असावा ना राजांनो, म्हणून अशा मुलाला जन्माला घाला ना. पण आज झालंय काय संतोष महाराज, शेजारचीच मेलं पाहिजे, आपलं जगलं पाहिजे. पण छत्रपती शिवाजी राजांची आई अशी नव्हती ना, माझा मुलगा स्वराज्यासाठी अर्पण करेल, देह जावो अथवा राहो पांडुरंगडे जावं. छत्रपतींना सांगितलं गेलं, राजे तुम्ही वचन दिलंय आम्हाला. काय वचन दिलंय, पोटामध्ये असताना या स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी आम्ही तुम्हाला बहाल करणार राजांनो. आणि ते वचन मी जनतेला दिले, रयतेला दिले आणि त्या वचनाची पूर्ती तुम्ही करायची. कोण म्हणाल असं सांगा ना. आणि ती वचनाची पूर्ती केली राजांनो. एक लक्षात ठेवा, उगच कोणाचंही नाव चंद्र सूर्य असेपर्यंत राहत नाही राजांनो. चंद्र सूर्य असेपर्यंत जर नाव राहावं वाटत असेल ना तर असं जगायला शिका ना की मेल्यानंतर सुद्धा पाठीमागून तुमचं कौतुक केलं पाहिजे. अरे क्या बात आहे, अरे काय माणूस होता, अरे काही दिवस जगायला हवा होता. उत्तमची ऊरे कीर्ती मागे, उत्तमची ऊरे कीर्ती मागे, उत्तमची ऊरे कीर्ती मागे, उत्तमची ऊरे कीर्ती कामणे एका मरणे तिसरे, कामणे एका मरणे तिसरे, उत्तमची ऊरे
आपल्याला जर पुढं जायचं असेल ना, इतर माणसांपेक्षा वेगळेपण तुम्हाला जर निर्माण करायचं असेल ना, तर माणसाने ज्या गोष्टी घडत नाही ना त्या घडल्या पाहिजे. म्हणून छत्रपती बाबतीत एक इतिहास आहे वाघ बाबा. काय? छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास लिहिला नाही. जो इतिहास लिहित नाही तो इतिहास घडवतो, आणि जो इतिहास लिहितो तो इतिहास घडवीत नाही. हा एक इतिहास आहे राजांनो, एक लक्षात ठेवा. राजांनी इतिहास व्हावा म्हणून पराक्रम केला नाही, पण ते कार्य करत गेले आणि त्यांच्या पाठीमागे त्यांना आधार मिळत गेला राजांनो. आणि हे केवळ माझ्या गणपती बाप्पाचा आशीर्वाद, देवतेच्या आशीर्वादाविना ह्या गोष्टी प्राप्त होत नाही राजांनो, एक लक्षात ठेवा. आणि हा आशीर्वाद जर तुम्ही मिळवला ना की मग मात्र तुम्हाला कशाचीच गरज लागत नाही राजांनो, एक लक्षात ठेवा. आणि ती गोष्ट माझ्या छत्रपती शिवाजीराजांना अनुकूल होती आणि एवढ्या महाराष्ट्र त्यांनी काबीज केलं ना राजांनो. अरे ज्यावेळी शेवटचा श्वास औरंगजेब घेत होता ना, त्यावेळी सगळी बायका मुलं जवळ आली आणि मरता मरता आपल्या मुलाला सांगितलं, तुझ्यासारखी हजारो माझ्या पोटी जन्माला आल्याचं अजिबात मला दुःख नाही, पण एकच छत्रपती सारखा जर जन्माला आला असताना त्या अख्खा महाराष्ट्र नाही भारत देश मी काबीज केला असतो राजांनो. ही एका औरंगजेबाची, एका राजाची इच्छा आहे. म्हणजे आज जसा माझा नरेंद्र मोदी राजा आहे माझ्या भारताचा ना, त्यावेळची त्यांची इच्छा होती राजांनो, एक लक्षात ठेवा. एवढं सोपं नाही राजांनो. हे नाव कमावण्यासाठी तुम्हाला पाठीमागं देवतेंचा जर आशीर्वाद नसेल तर कार्य आणि फळाला जात नाही राजांनो, एक लक्षात ठेवा. कार्य जर फळाला न्यायचं असेल ना तर तुम्हाला त्या भगवंत परमात्म्याला काय करावं लागेल, शरण जावं लागेल. आणि शरण गेल्यानंतर मग मात्र ती देवता तुम्हाला मरण देत नाही राजांनो. पण झालंय काय, मी आणि माझं याच्या पलीकडं जग नाही राजांनो. माझं जगलं पाहिजे, माझं घरातलं जगलं पाहिजे, शेजारच्याच मेलं तरी राजांनो, एक लक्षात ठेवा. काही काही वाक्य एक काळ फार गोड होती. शिवाजी महाराज पॉझिटिव्ह म्हणल्यावर माणसाला समाधान वाटायचं, पण 2-3 वर्षापूर्वी असा करोना आला, पॉझिटिव्ह म्हणल्यानंतर माणसं जवळ येत नव्हती. पॉझिटिव्ह वाक्य चांगले, पण त्या करोनामुळं इतकी भीती निर्माण झाली की बायको सुद्धा नवऱ्याच्या जवळ गेली नाही. अरे सक्का भाऊ भावाच्या जवळ गेला नाही, अरे बापाच्या जवळ मुलगा गेला नाही, आणि मुलगा बापाच्या जवळ गेला नाही. इतकी माणसं, खरी माणसं आपल्याला करोनाच्या काळात कळाली राजांनो. म्हणून नाही कुणाचे कुणी आणि तुझे नवे रे कुणी, अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून. म्हणून प्रेम करा, त्या देवावर प्रेम करा, प्रेम करा, देवावर प्रेम करा, आणि त्या देवाला तुम्ही आपलंसं करा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आपुला तो एक देव करुणे घ्यावा, आपुला तो एक देव करुणे घ्यावा, आपुला तो एक देव करुणे घ्यावा, तो एक देव करुणे घ्यावा. देणे बिन जीवा सुख नोहे, देणे बिन जीवा सुख नोहे, देणे बिन जीवा सुख नोहे. हो, कारण जळीस्थळी काष्टी पाशाने करतुम अकर्तुम अन्यथा करतुम. या जगावर ज्याची ताकद आहे ना, ज्याची शक्ती आहे ना, तो भगवंत परमात्मा महाराजांना. त्याच्या शक्तीवनं हा देह चालत नाही. दिलीप भाऊ पुण्याहून इथपर्यंत आला, कशाच्या माध्यमातून? त्यांनी जिवंत ठेवलं म्हणून इथं आला. त्याला वाटलं असतं वाटेमध्येच गाडी पंक्चर करायची, तिथूनच परत. त्यांचे उपकार आपल्याला त्या उपकाराची जाण नाही राजांना, एक लक्षात ठेवा. त्यांनी सुंदर हा देह प्राप्त करून दिला ना, उद्या जगेल का मरेल याची शाश्वती नाही राजांनो. म्हणून एक क्षण सुद्धा तुम्ही वाया घालू नका. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावाया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आणि आयुष्य खातो काळ सावधान. सावध झालं पाहिजे, पण पार गावऱ्या जाईपर्यंत माणूस सावध होत नाही, माझं माझं करत बसतो. पण छत्रपती शिवाजीराजांनी वयाच्या 52व्या वर्षापर्यंत जगलं, पण असं जगलं ना राजांनो, याला म्हणायचं तुका म्हणे एक मरणीचे सरे आणि उत्तमाची उरे कीर्ती मागे राजांनो, एक लक्षात ठेवा. हे जगणं असं असावं की ते लोकांनाही आवडलं असावं. आणि ज्या दिवशी तुम्ही लोकांना आवडायला लागाल ना, त्या दिवशी देवाला आवडणार नाही असं होणारच नाही राजांनो. जो आवडे सर्वांना तोची आवडे, तो देवाला आवडतो राजांनो, एक लक्षात ठेवा. पण आपलं वागणं कसं आहे राजांनो,
स्वतःपुरतं आहे, मर्यादा आहे. आणि याच्या पलीकडे तुम्हाला जगच दिसत नाही राजांनो. जसं त्या बेडकीला ते डबकं म्हणजे मोठा समुद्र वाटतो, पण ज्यावेळी त्या डबक्यातून तुम्ही बाहेर पडाल ना, समुद्र किती मोठा आहे ना याची जाण कळेल राजांनो. एक लक्षात ठेवा. म्हणून बाबांनो, आज या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं संतोष महाराज आपलं भाग्य आहे. साकोरे बाबांकडे लक्ष गेलं नव्हते, ते आलेत कार्यक्रमात. आपलं भाग्य आहे महाराष्ट्राचं राजांनो. या महाराष्ट्राने आपल्याला काय दिले? महाराष्ट्रासारखी संस्कृती इतर राज्यामध्ये नाही, आपल्या देशामध्ये सुद्धा कुठं पाहायला मिळत नाही राजांनो. पवित्र ते कुळ, पावन तो देश, आणि जेथे हरीचे दास जन्म घेते तो माझा महाराष्ट्र, तो भारत देश आहे राजांनो. आणि या महाराष्ट्राने आपल्याला जे दिलंय ना राजांनो, इतर महाराष्ट्र सोडून, कारण की महाराष्ट्र राज्याचं नाव असं आहे, एकही राज्य 28 राज्य पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला महावाक्य पाहायला मिळणार, महा अधिक राष्ट्र बरोबर महाराष्ट्र राजांनो. एक लक्षात ठेवा. या महाराष्ट्राने दिले ना, अरे याच महाराष्ट्राने माऊली महावैष्णव ज्ञानोबांना दिलंय. अरे याच महाराष्ट्राने संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांना दिलंय. आणि याच महाराष्ट्राने छत्रपती शिवाजीराजांना दिले राजांनो. आणि याच महाराष्ट्राने तुम्हाला सर्व देवता जर पाहायला मिळाले ना, गणपतीची सगळी स्थानं जिथं आहेत तो महाराष्ट्र आहे राजांनो. एक लक्षात ठेवा. म्हणून या पवित्र भूमीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो ना, आपल्यासारखी भाग्यवान माणसं जगामध्ये दुसरे कोणी नाही राजांनो. महाराष्ट्रात जन्म घ्यावा ना, किडा मुंगीचा जर जन्म मिळाला तरी तो भाग्यवान आहे राजांनो. एक लक्षात ठेवा. कारण इथे उद्धाराची भूमी आहे, पावलं पावली असणाऱ्या साधू आणि संतांची भूमी आहे. त्या प्रत्येक मातीला साधू आणि संतांना छत्रपती शिवाजी राजांच्या घोड्यांच्या टापांची धूळ पाहायला मिळते राजांनो. एक लक्षात ठेवा. म्हणून जन्म मिळावा तो महाराष्ट्रामध्ये, त्यातल्या त्यात पुणे जिल्ह्यामध्ये. कारण या पुणे जिल्ह्यामधली ही तिन्ही लेकरं आहेत आणि इतिहास केलाय राजांनो. अरे बाहेरच्या देशामध्ये जर गेलात, अरे कुवेत सारख्या राज्यामध्ये जर गेला ना, त्या कुवेतच्या राजाला विचारा, अरे तुम्ही एवढ्या लढाया जिंकल्या, कशाच्या जोरावर तुम्ही लढाया जिंकल्या? त्यावेळी तुम्हाला त्या कुवेतचा राजा सांगेल, मी लढाया ज्या जिंकल्या ना, त्या महाराष्ट्राचं सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराज माझ्या राज्यामध्ये आला आणि त्याचा गनिमी कावा आम्ही पाहायला, त्याची पुस्तकं वाचली, कशा लढाया जिंकल्या. अरे 50,000 सैन्याबरोबर जर 500 मावळे लढाई जिंकत असेल तर त्यांची रणनीती आम्ही अवलंबली आणि आम्ही एवढीसा कुवेत तो मोठ्या मोठ्या देशांना सुद्धा भारी जाऊ लागला राजांनो. एक लक्षात ठेवा. 12 भर चिंध्या काय कामाचे? रगड 50-200 गावकरी घेऊन आला आणि त्यांना गळ्यामध्ये माळा नसतील, काय नसेल, टाळ वाजवता येत नसेल, गंध नसेल, बसवली पुढं. मग त्याला काय, ते भांडी घासणाऱ्याला घासली काय आणि त्यांना काय फरक पडत नाही. तू का म्हणे येथे जातीचे पाहिजे जाती. म्हणून तर आपल्याला हे घडवण्यासाठी मंडळी राजांनो. एक लक्षात ठेवा. हे भगवंताच्या नौकेमध्ये जर आपण बसलो ना, कानावर देवाचं नामस्मरण पडलं ना, की तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज लागणार. परिसाचा स्पर्श झाला ना की ते वरपासून तर खालपर्यंत सोन्याचं होतं राजांनो. तसं साधू आणि संतांच्या सानिध्यात आला, गणपतीच्या मंदिरात आला, त्याचा सहवास लाभला ना, बास जीवनाचं सोनं झालं राजांनो. एक लक्षात ठेवा. म्हणून एकतरी ओवी जीवनामध्ये ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ जवळ घ्या, त्याच्यावर डोकं ठेवा आणि तुकाराम महाराजांचा गाथा आपल्या जवळ घ्या आणि माथा त्याला लावा. आणि त्या गाथा माथ्याचा जर स्पर्श झाला ना तर हा माथा बदलून जातो राजांना. एक लक्षात ठेवा. हा माथा बदलून जातो. मी नेहमी सांगत असतो, आज महिला आणि पुरुषांची संख्या इथं दोन्ही समान आहे. मी माझ्या कीर्तनात नेहमी सांगतो, संतोष दादा, आपल्या आळंदी मध्ये फार मोठा साधू आहे. त्या साधूचं नाव आहे, त्यांनी एवढी मोठी क्रांती केलेली आहे राजांनो. आज कुरेकर बाबानंतर खऱ्या अर्थानं ज्यांची नावं तुमच्या आमच्या पुढे येतात ना, साधूंच्या मुखातले वाक्य कधीच खोटी ठरत नाही. सहज बोलणे हित उपदेश आणि करुणी सायाचं शिकविती. मारुती बाबा थोरात तुम्ही पाहिलेलं असेल. एक इन्स्पेक्टर, तुमच्यासारखा तरणा बांड हायटेड असणारा इन्स्पेक्टरने स्वतः राजीनामा द्यावा आणि कीर्तन करावं राजांनो. ते मारुती बाबा थोरात मी लहान असताना
ती बोळाची बनेल घालायचे ना, असे कडक कपडे घालायचे, इतकं सुंदर दिसायचं ना, असं वाटायचं मरून त्याच्या पोटावर यावं. पण ते जीवनामध्ये त्यांनी स्वार्थ नाही केला राजांनो. आणि त्या साधू संतांच्या सानिध्यात जी मोठी झाली ना आळंदीत, असे काही आज मंडळी आहेत ना राजांनो, आपलं लक्ष अजिबात त्यांच्याकडे जात नाही. उथळ पाण्याला खळखळाट आहे. ज्याला 4-2 पुस्तकं वाचलेत, 4-2 अभंग पाठ आहे ना, तो कीर्तनकार एवढा फेमस झाला आहे ना, पण खरी चिंतन ऐकणारी खरी मंडळी आहे ना, ती समाजापर्यंत पोहोचत नाही. तुम्हाला पाहिजे तर माझ्याकडे या, आम्ही तुमच्याकडे येणार नाही राजांनो, एक लक्षात ठेवा. किसन बाबा साखरेंचं नाव तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे. किसन बाबा साखरे अजूनही ते साधू जिवंत आहे. मी माझ्या नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो, त्या साधूंनी आमच्या 16 गावच्या सप्त्यामध्ये माता भगिनींना, पुरुष मंडळींना एक सल्ला दिलेला आहे की आपल्या जीवनामध्ये जर आपलं जीवन सुजलम सुफलम व्हावं वाटत असेल ना, माता भगिनींना त्यावेळी त्यांनी सांगितलं, तुम्हाला जर तुमचा संसार गोकुळासारखा व्हावा वाटत असेल ना, तर तुम्ही एकच काम करायचं, मंदिरात जाऊ नका, देवारातल्या देवाची पूजा करू नका. तुम्ही म्हणणार महाराज काय डोकं फिरलं का तुमचं? एका साधूच्या मुखातलं वाक्य. काही गरज नाही, देवारातले देव पूजले काय, धुतले काय, भांडी घासली काय, सारखे जे मनी नाही भावन द्यावा मला. देव जर तुमच्या अंतराण मनामध्ये जर नसेल तर तुम्हाला देव पावणार नाही राजांनो, एक लक्षात ठेवा. पण एक काम करायला माता भगिनींना सांगितलं, तुम्ही एकच काम करायचं, आपलं घर गोकुळासारखं व्हावं. तुम्हाला एक सल्ला त्यावेळी माझ्या साखरे बाबांनी दिलेला आहे. सकाळी सकाळी उठल्या उठल्या माझ्या माता भगिनींनी एक काम करायचं, पाणी तापवायला ठेवताना रामकृष्ण हरी म्हणून पाणी तापवायला ठेवा. ते गरम झालं म्हणजे स्नानाला जाताना आंघोळ करा, रामकृष्ण हरी म्हणून आंघोळ करा. तुम्ही पहिले पवित्र व्हाल. आणि ज्यावेळी स्वयंपाकाला तुम्ही याल ना, त्यावेळी स्वयंपाकाचं पहिलं पातेलं ज्यावेळी गॅसवर ठेवाल ना, रामकृष्ण हरी म्हणून ठेवा. त्याच्यात पाणी ओतत असताना रामकृष्ण हरी म्हणून ओता. भाताची ओंजळ सोडताना रामकृष्ण हरी म्हणून सोडा. भाकरी लाटताना रामकृष्ण हरी म्हणून लाटा. चपात्या लाटताना रामकृष्ण हरी म्हणून लाटा. सगळं जेवण तुमचं पवित्र होईल. आणि ते जेवण राहणार नाही, तो रोजचा प्रसाद होईल. आणि तो प्रसाद जर तुमच्या घरच्यांनी जर खाल्ला ना, तो घरच्यांनी प्रसाद जर खाल्ला ना, या शरीरामधले काम क्रोध विकार पळून जातील. आणि नास्तिक असणारी माणसं आस्तिक होतील. आणि ते घर कुटुंब सुजलम सुपलन होईल, गोकुळासारखं घर नांदेल राजांना. एका साधूच्या मुखातलं वाक्य आहे. हे वाया जात नाही, याला पैसे लागत नाही आणि याला करण्यासाठी काही कष्टसुद्धा लागत नाही. फक्त वरपांगाचे देवाला परमार्थ आवडत नाही. 10 माळावरून घातल्या, 10 ठिकाणी गंध लावला, बोलू नये, पण बाप्पाच्या मंदिरात आहे राजांना. अपवित्रपणाने जर वागला तर त्याला कोणी साधू म्हणणार नाही, त्याला कोणी हरिभक्त सुद्धा म्हणणार नाही. हरिभक्त म्हणून घेण्यासाठी 10 ठिकाणी गंध लावायचा नसतो, 10 ठिकाणी माळा घालून हे करायचा नसतो. तुझ्या आणि माझ्या आईला जर म्हणत असेल तर ती वाणी अपवित्र होती राजांनो. तो दाखवण्यासाठी परमार्थ नसतो, परमार्थ अंतर्मनाचा असतो राजांनो. अंतरीची घेतो गोडी, तो अंतरामधली गोडी पाहतो. आणि तसा जसा भाव आहे ना, तसा देव तुम्हाला पाहायला मिळतो राजांनो. पण आजकाल झालं काय, भाव आला की माणसं भाव खायला, भाव आला की माणसं भाव खायला लागतात. आणि मग तिथून पुढं मी गावचा सरपंच, मी गावचा पाटील, हे इथून म्हणायला सुरुवात होती राजांनो, एक लक्षात ठेवा. पण त्या भगवंताच्या सानिध्यामध्ये या. माझे राजगणपतीच्या सानिध्यात स्वामी विवेकानंद माझ्या सानिध्यात आले. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या सानिध्यात माझे छत्रपती आले. जीवनाचा बदल झाला. आणि त्या राजाला सांगितलं, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, एकादशीचं व्रत करा. आणि आज एकादशी आहेत राजांनो, पुत्रदा एकादशी आहे. आजच्या दिवशी जर एकादशीचं व्रत जर तुम्ही केलं ना माता भगिनींनो, जी मनोकामना असेल ती पूर्ण होतील. त्यातल्या त्यात जिला जर मुलगा होत नसेल, मुलं जर होत नसेल, तर ही पुत्रदा एकादशीचं व्रत जर केलं, त्याचे तुम्हाला यूट्यूबला सगळी कहाणी पाहायला मिळेल. आता सगळं सांगण्यासाठी मी काय ठेका घेतलेला, आपल्याला थोडं आता 15-20 मिनटं राहिलेत. 10:30च्या आतमध्ये आपल्याला संपवायचं. करा तुम्ही 50 उपवास धरता. 50 उपवास धरून काय करायचे, एकच एकादशी करा, इतर उपवासाचीच गरज नाही राजांनो, एक लक्षात ठेवा. ब्रह्मा विष्णू महेश ते तिघांना वेगवेगळं पूजण्यापेक्षा एका दत्तात्रयांना पूजलं तरी
गणपती बाप्पाला पूजलं तरी तो गणपती बाप्पा तोच आहे आणि पांडुरंग परमात्मा सुद्धा तोच आहे. ते हे वेगळे नाहीत, आपण फक्त त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने पाहतो राजांनो, एक लक्षात ठेवा. ही भगवंताची असणाऱ्या ज्या ज्या कालामध्ये ज्या ज्या परिसरामध्ये काही अनिष्ट प्रकार घडले की तिथे तिथे देवाला भगवंत परमात्म्याला आणि कुठल्या ना कुठल्या रूपाने जन्माला यावं लागलं, अवताराला यावं लागलं राजांनो. छत्रपती जर जन्माला आले नसते तर मला वाटतं हा महाराष्ट्रामधला हा हे देवदेवतेंचा असणारा इतिहास सगळा बुडून गेला असता राजांनो, एक लक्षात ठेवा. आणि आज आपल्याला मान खाली घालावं लागली असती. म्हणून त्या राजाने काय केलं राजांनो, अरे बलदंड देहाची असणारी माणसं आणि त्यांनी क्षणार्धात जमीन दोस्त केली. म्हणून त्याचा इतिहास म्हटला जातो. वाजवा. मोठे मोठे ते सरदार त्यांनी किती केले ठार, मोठे मोठे ते सरदार त्यांनी किती केले ठार, जवा निघाली मर्दानी शिवरायाची तलवार, आता महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं तुम्हाला माहिती आहे. 6 महिन्यापूर्वी 1 वर्षापूर्वी जे नाव कोणालाच माहिती नव्हतं ते झरांगे पाटील. त्या झरांगे पाटलांनी असा मोठा इतिहास रचला, सगळे पुढारी नतमस्तक व्हायला लागले. अरे एका शेतकऱ्याचं बोरग आहे ना ते, पण फक्त माझा महाराष्ट्र जिवंत राहिला पाहिजे, माझ्या मराठी माणसाला न्याय मिळाला पाहिजे, माझ्या मराठी माणसाच्या मुलांना शाळेमध्ये कॉलेजमध्ये आणि त्यांचा असणारा अधिकार त्यांना प्राप्त झाला पाहिजे, यासाठी लढा दिला राजांनो. आणि बघता बघता महाराष्ट्र नव्हे, अरे भारत नव्हे, भारताच्या बाहेर सुद्धा झरांगे पाटलांची चर्चा होऊ लागली. म्हणून त्या झरांगे पाटलांसाठी एकाने सुंदर असं गाणं लिहिलं. उचल तुझी तलवार महाराजा, उचल तुझी तलवार, शपथ तुला शिव छत्रपतींची घेऊ नको माघार, शपथ तुला शिव छत्रपतींची घेऊ नको माघार, शपथ तुला छत्रपतीची घेऊ नको माघार, शपथ तुला शिव छत्रपतीची घेऊ नको माघार. म्हणून अशी मुलं जन्माला घाला ना, 12 भर चिंध्या काय कामाच्या. शंभू राजासारखा जन्माला घाला माझा. अरे माझ्या शंभू राजाला औरंगजेबाच्या समोर उभं केलं. औरंगजेब म्हणत होता, अरे तुझ्या बापाला मारलं मी, महाराष्ट्र मला घाबरतोय, अख्खा महाराष्ट्र मी काबीज केलाय आणि आता तुला सुद्धा पकडलंय. शंभू राजा जर माझ्या हातामध्ये आला आता महाराष्ट्र राहिला कुठे. ए शंभू राजा, माझी मुलगी तुला देऊ करतो, माझी मुलगी देऊन तुला जावई करतो. शंभू राजाने काय करावं, पचकन औरंगजेबाच्या तोंडावर थुंकावं आणि औरंगजेबाला सांगावं, अरे तुझी मुलगी देऊन मला जावई जरी केला ना तरी सुद्धा माझा महाराष्ट्र आहे, अरे हिंदू धर्म सोडणार नाही, अरे तुझा धर्म तुला प्यारा, माझा धर्म मला प्यारा. आणि पचकन तोंडावर थुकला गेला. त्यानंतर माझ्या शंभू राजांचे डोळे काढले गेले, त्यानंतर माझ्या शंभू राजांची जीभ कापली गेली, त्यानंतर माझ्या शंभू राजांच्या अंगावरची कातडी सोलली गेली आणि माझ्या शंभू राजाला आपल्याच माणसांच्या समोर तुकडे 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 करून अरे टाकला गेला. आणि आपण हिंदू म्हणून जगतोय, अरे मराठा म्हणून जगतोय, लाज वाटली पाहिजे आपल्याला. जरा क्षमा मागून बोलतो. एका हरिजन व्यक्तीने माझ्या शंभू राजाच्या अवयवाचे तुकडे गोळा करावे आणि त्याला चितेला अग्नी डाग द्यावा राजांनो. आज त्याच माणसांना वाळीत टाकली गेलीत आपण, आणि आपण मोठे म्हणतो मराठा मराठा मराठा.
अरे मावळे म्हणून म्हणण्याची लाज वाटली पाहिजे. अरे मावळे कमी बावळे जास्त आज पाहायला मिळतात. अरे छत्रपती शिवाजी राजांची जयंती तुम्ही साजरी करत असताना, माझ्या गणपती बाप्पाची जयंती साजरी करत असताना, अरे स्टेजच्या खाली जर दारूच्या बाटल्या फुटत असतील तर अशा मुलांना नरडीला नख देऊन मारलेलीच बरी. काय करायचे असे. म्हणून राजे पुन्हा जन्माला या, राजे पुन्हा जन्माला या, राजे पुन्हा जन्माला या. अरे अंधार पडत चाललाय, अंधार पडत चाललाय, दिवा पाहिजे. अंधार पडत चाललाय, दिवा पाहिजे. अरे या महाराष्ट्राला जिजाऊचा शिवा पाहिजे, जिजाऊचा शिवा पाहिजे. तेव्हा कुठंतरी महाराष्ट्र वाचेल. म्हणून घराघरामध्ये छत्रपती जन्माला यावा, घराघरामध्ये छत्रपती तयार व्हावा, घराघरामध्ये हिंदू धर्माचं रक्षण व्हावं, घराघरामध्ये हिंदू धर्माची जपणूक व्हावी. हो ते इकडं गेलं लक्षात ठेवा. ही देवदेवतेंची मंदिरं जर टिकवायची असेल ना, ही उद्ध्वस्त होऊन द्यावी अशी वाटत नाही ना. ही टिकली पाहिजे, ही जुनी परंपरा जपली पाहिजे, आपली मुलं घडवली पाहिजे. जर घरातल्या मुलांना जर संस्कृती तुम्ही दिली नाही, आज बापाचं मुलगा ऐकत नाही. काय केलं माझ्यासाठी म्हणते, बापाला मुलगा म्हणतो माझ्यासाठी काय केलंय नाही. अरे तुला जन्माला घातलं हे काय कमी, जग दाखवलं ना. ती चूक झाली ना त्याची, तुला जन्माला घातलं असं जर म्हणत असेल ना तो मुलगा, तर त्या आईबापाच्या जीवनामध्ये तथ्य नाही, जगण्यातच अर्थ नाही. राजांना ही म्हणण्याची वेळच येऊ नये. म्हणून बालवयामध्ये पायी माझी लहान लेकरं आहे. संतोष महाराजांक किती मंडळी येतात, मुलं किती आहेत. मी आलो होतो संस्थेवर तुमच्या. मंडळी तयार होऊन गोरगरिबांच्या मुलांना, ज्याच्याकडे पैसा का नाही ना, त्यांना फुकट शिकवा महाराज. काय गरज लागेल तिथे तुम्हाला मदत करणारी बरीचशी मंडळी राजांना. माझे संजय महाराज पाचपोर आहे ना, गाईचं रक्षण करण्यासाठी जिथं जिथं गाई आहे ना, ज्याच्याकडं गाई आहे ना, त्याच्याकडं परिस्थिती फाटकी आहे ना, स्वतःचं कीर्तन केल्यानंतर अर्धा पगार त्याला नेऊन देतात. असं पहिलं कीर्तनकार आहे महाराष्ट्रामधलं. ज्यावेळी परभणीमध्ये संतोष महाराजांची गाडी, आपलं महाराजांची पाचपोर महाराजांची गाडी धडकली एका भीमस्तंभाला. आता थोडेसे अविचाराने त्याच ठिकाणी ती गाडी धडकली आणि तिथल्या मंडळींना, तिथल्या काही तरुणांनी गाडीतून बाहेर काढलं, लाथाबुक्यांनी मारलं, कपडे काढले त्यांची. आणि क्षणार्धात आम्हाला पुण्यापर्यंत ती बातमी आली फोनवरद्वारे. संघटना कशासाठी पाहिजे त्याचं कारण आहे लक्षात. आमच्या अध्यक्षांना फोन आला, आम्हाला फोन आला की संजय महाराज पाचपोरांची गाडी अडवली, गाडी फोडली गेली. माझ्या कीर्तनकारांना उघड्यावर पोलिसांनी बसवले गेले. कांबळे नावांचा तो इन्स्पेक्टर होता, PI. महाराज 2 तास लागले नाही, वरतीपर्यंत मुख्यमंत्र्यापर्यंत धडकलो. आणि मुख्यमंत्र्याचे फोन गेले आणि त्या PSIला गुरुजी 2 तासात सस्पेंड केला. आणि माझा ती ताकद आहे माझ्या वारकऱ्यांची, माझ्या संघटनेची ताकद आहे राजांनो, एक लक्षात ठेवा. जपली पाहिजे. आणि ही संस्कृती जर तुम्ही जपली नाही ना, तर तुमच्या घरात एक दिवस तुमचीच मुलं तुमचं काय करणार आहे, उत्तरपूजा करणार आहे. म्हणून मुलांना शिकवा, बालवयामध्ये शिकवा. ते संस्कार दिले माझ्या जिजाऊंनी. शंभू राजाला शिकवला राजांनो. कधी कधी माझ्या छत्रपतींना, संभाजीराजांसाठी माझ्या जिजाऊंशी खोटं बोलावं लागलं राजांनो. कधी कधी चांगल्या कामासाठी राजे खोटं बोललं तरी चालतं. ज्यावेळी दिल्लीला, आग्र्याला शंभू राजाला आणि शिवाजी महाराजांना पकडलं ना, त्यावेळी छत्रपती सुटून आले. मदारी मेहतर सारखा मुसलमान अरे माझ्या राजांच्या जागेवर झोपला आणि माझ्या राजांना सुखरूप काढले गेलं. राजे राजगडावर आले. लक्ष देऊ नाही का. आल्या आल्या जिजाऊंनी विचारलं, माझा शंभू बाळ कुठे. माझ्या राजांना खोटं बोलावं लागलं. शंभू राजे मारले गेले, शंभू राजे मारले गेले. एवढं वाक्य ऐकलं आणि जिजाऊंची तळपायाची आग मस्तकाला गेली. जिजाऊ म्हणू लागली, अरे जळा तुझं राजकारण, मला अशा राजकारणाची गरज नाही राजांनो. पण काही काळानंतर माझ्या शंभू राजांचा दाहवा पण घातला.
दहावा घालण्याचं कारण एक होतं, जर कदाचित कळाला असतो शंभूराजे जिवंत आहे तर तो महाराष्ट्रात परत दिल्लीहून परतले नसते म्हणून राजांना खोटं वाटलं. 10वा झाला इकडं जसा जयद्रथ अर्जुनाने अग्निकाष्ठ घ्यायचं ठरवलं आणि जयद्रथ आपल्या असणाऱ्या मेव्हण्यांच्या कळपातून बाहेर आला आणि उड्या मारू लागला. बास म्हणले आता अर्जुनाचा मला मृत्यू पाहायचा आहे. आणि मग देवाला खोटं बोलावलं, खोटं करावं लागलं. सूर्याला आड घातलेलं सुदर्शन काढलं गेलं आणि सांगितलं हा जयद्रथ आणि हा सूर्य मार अर्जुना बाणा. राजांनो कधी कधी खोटं बोलावं लागतं. ही संस्कृती टिकवण्यासाठी राजांनो. तसं मुलांना संस्कार द्या. सांगा स्वामी विवेकानंद, अरे सांगा छत्रपती, सांगा तुकोबाराय, सांगा माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय, आणि मग तुम्हाला जीवनाचा अर्थ कळेल. राजांनो एक लक्षात ठेवा. तसं आज खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये हे फार मोठे उत्सव चालतात ना राजांनो. आजचा खऱ्या अर्थानं ह्या गणपती बाप्पाची परंपरा आहे राजांनो. कलियुगापासून त्रेतायुगापासून तर आत्तापर्यंत ही परंपरा चालू आलेली आहे ना. आणि तीच परंपरा ह्या काही जुन्या माणसांनी खऱ्या अर्थानं त्यांचा इतिहास आपण गायला जातो. आणि त्या इतिहासकार मंडळींना ज्यावेळी पांडुरंगाचं महत्त्व कळतं ना, त्यावेळी माझ्या संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांना नतमस्तक होण्यासाठी ज्यावेळी चिंतामणी देव जातात ना, आणि अधिकार कळतो राजांनो, अधिकार कळतो राजांनो. एक लक्षात ठेवा, जर चिंतामणी देवाला एवढा कटोराभर मोहरा मागितल्या आणि तो कटोरा भरता आला नाही, अख्खं संपूर्ण असणारी पोतीच्या पोती खाली झाली, पण त्या अनगडच्या फकीराचा कटोरा भरता आला नाही. तोच कटोरा माझ्या भागीरथीने भरला, नुसता हात झटकला राजांनो. आणि तो अधिकार कळाला चिंतामणी गोसावींना आणि छत्रपतींना माझ्या तुकाराम महाराजांना भेटण्यासाठी जावं. महाराजांना विनंती केली, चला ना तुम्ही, आमच्याकडे आत्ताचा उत्सव आलेला आहे गणपती बाप्पाचा, या तुम्ही. सुंदर असणारा त्या काळामध्ये श्रीमंती किती असावी. त्या काळामध्ये चिंतामणी देव फार श्रीमंत आहे. त्याच्या श्रीमंतीमध्ये त्याचं नाव आलेले 1 नंबर नाव आहे, ते म्हणजे संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या सासऱ्याचं. 2 नंबर चिंतामणी गोसावी. श्रीमंती होती राजांनो. श्रीमंतीमध्येच हे सगळं कार्य करायचे. आणि तुकाराम महाराजांना बोलवण्यात आलं आणि तुकाराम महाराज आले. आणि आल्यानंतर सुंदर सोहळा पाहिला. आणि तो सोहळा पाहिल्यानंतर तुकाराम महाराजांना वाटलं की जर एवढी मोठी थोरी आहे मोरया गोसावीची, तर याचा अर्थ यांच्याकडे गणपती बाप्पा जेवायला येत असणार. आणि हट्ट केला अभंगाच्या पहिल्याच्या. चिंतामणी देवा गणपती सियाना, चिंतामणी देवा गणपती सियाना, चिंतामणी देवा गणपती सियाना, चिंतामणी देवा गणपती सियाना. करवावे भोजन दूध भाकरी, करवावे भोजन दूध भाकरी, देव म्हणे तुकया एवढी कैसी थोरी, देव म्हणे तुकया एवढी कैसी थोरी. करवावे देव म्हणे तुकया एवढी कैसी थोरी, देव म्हणे तुकया एवढी कैसी थोरी. चिंतामणी देवाच्या पुढे आणि ज्यावेळी संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज आल्यानंतर त्यांची पूजा अर्चा चालू आहे. पूजा अर्चा चालू असताना तुकाराम महाराज बसलेले आहे. त्यांचा अधिकार त्यांना तपासायचा होता, कदाचित अधिकार जाणून घ्यायचा होता. माणूस जोपर्यंत, आपण जुनी म्हण आहे काय,
चमत्कार केल्याशिवाय नमस्कार दाखवल्याशिवाय लोक नमस्कार करत. जर कदाचित माऊली महावैष्णव ज्ञानोबाऱ्यांनी रेड्यामुखी वेद वदवले नसते तर मला वाटतं पैठणकरांनी त्यांना मानलं नसतं आणि माझ्या माऊलींची एवढी मोठी कीर्ती झाली नसते. राजा काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, वेद महिषामुखी बोलविले बोलविले, वेद महिषामुखी बोलविले बोलविले, वेद महिषामुखी बोलविले बोलविले, वेद महिषामुखी बोलविले. म्हणून माऊली महावैष्णव ज्ञानोबारांनी चमत्कार एकदाच दोनदाच करून दाखवले, ठराविक वेळेत गरजेपुरती केली. एकदा सच्चिदानंद बाबा आधारे लेखक झाला, सच्चिदानंद बाबांना उठवलं, मुलीची मुलगा केला. नाही तर तुकाराम महाराजांना सांगता आलं असतं की रेड्यामुखी वेद वदवले, तोच रेड्याला मागत मागत आले असते तर थोडे पैसे आले का याला पैसे टाका, हा वेद बोलतो. पण चमत्कार केले, पण ते लोकांना दाखवण्यासाठी नाही राजांनो, लोकांमध्ये बदल घडवण्यासाठी चमत्कार केले. तुकाराम महाराज आले, बराच वेळ बसलेले, चिंतामणी देवाची पूजा चालू आहे. पूजा चालू असताना अचानक गणपती बाप्पाच्या पिंडीकडे लक्ष गेलं आणि लक्ष गेल्यानंतर त्या हारातली फुलं पाहिली. पण या माळ्याने आज माझ्या देवाला याच्यातली एक फुल सुकलेलं कसं पाठवलं, संपल्यानंतर मी बघतोच याच्याकडे, याला आज मी आज सोडत नाही म्हणले. मनातल्या मनात इच्छा प्रगट झाली आणि तुकाराम महाराजांकडे पाठीमागं पाहिलं, तुम्ही कधी आले? आणि मग तुकाराम महाराजांनी सांगितले, ज्यावेळी तुमच्या मनात इच्छा आली, आज त्या माळ्याकडे मी बघणारच आहे. माझ्या देवातल्या गळ्यातला हार, त्याच्यात एक फूल सुकलेलं आलं कसं, तेव्हा मी पाठीमागं आलो. आणि अधिकार चिंतामणी गोसावींना, चिंतामणी देवाला कळाला की जर माझ्या मनातलं ओळखू शकतात तर हे दैवी पुरुष आहे. आणि मग त्यानंतर तुकाराम महाराजांनी इच्छा प्रगट केली. सगळे ब्राह्मण मंडळी बसलेली म्हणले, चिंतामणी देवा तुम्ही फार मोठे आहात, तुमचा अधिकार मोठा आहे. एखाद्या माणसाला फुगवलं की ते बेडकासारखं होतेच अधिकार. चिंतामणी गोसावींचा अधिकार लहान नव्हता, पण तुकाराम महाराजांनी त्यांना तो अधिकार दाखवून दिला. आणि मग सांगितलं एवढा मोठा अधिकार आहे, जर बाप्पाला जर तुम्ही त्यांची एवढी यथासांग पूजा अर्चा करता तर माझी इच्छा आहे, इतर सर्वांची इच्छा आहे, आमच्या पंक्तीला गणपती बाप्पाचं पात्र टाकावं आणि गणपती बाप्पाला जेवण्यासाठी आणावं. आणि मग चिंतामणी गोसावी संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांकडे पाहावं म्हणले, आतापर्यंत असं कधी घडलं? आतापर्यंत असं कधी घडलेलंच नाही की माझ्या पंक्तीला माझा असणारा बाप्पा जेवायला बसतो, कधी घडलेलं नाही. एवढा अधिकार माझा नाही आहे. तुकाराम महाराज म्हणले, अधिकार आहे तुमचा, तुम्हाला ती शक्ती तुम्हाला दाखवून द्यावी लागणार आहे. तो अधिकार नसता तर मी बोललो नसतो. जसं जांबवंताने हनुमंतरायाला तू सीतेचा शोध घ्यायला जाऊ शकतो, फक्त तुझी शक्ती लूप झालेली, त्या शक्तीची जाणीव करून द्यावी. आणि इथे चिंतामणी गोसाव्याला माझ्या संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांनी सांगावं, तुमचा फार मोठा अधिकार आहे, फार मोठा अधिकार आहे. एवढा मोठा अधिकारी पुरुष आहे, पण अधिकार असताना सुद्धा तुम्ही देवाला बोलवत नाही. आणि मग लाजले माझे चिंतामणी गोसावी आणि तुकाराम महाराजांना म्हणू लागले अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये, देवा म्हणते तुकया एवढे कायचे थोडी, देवा म्हणते तुकया एवढी कायचे थोडी, देव म्हणते तुकया एवढी कैसी थोडी, देव म्हणते तुकया एवढी कैसी थोडी, देवा म्हणते तुकया एवढी कायचे थोडी, देवा म्हणते तुकया एवढी कायचे थोडी, देव म्हणते तुकया एवढी कैसी थोडी, देव म्हणते तुकया एवढी कैसी थोडी. अभिमान विचार
मग चिंतामणी देव म्हणू लागले आणि त्यांचा अभिमान गळून पडला. आणि तुकाराम महाराज, तुमची एवढी मोठी असणारी थोरी आहे आणि त्याच्यापुढे माझ्यासारख्या पामराला तुम्ही आज खऱ्या अर्थानं पुन्हा पुन्हा म्हणता गणपती बाप्पाला बोलावा. पुन्हा तुकाराम महाराज म्हणते, अहो ही सगळी ब्राह्मण मंडळी आता बराच वेळ झालेला आहे, हे अन्न शिळं झालेलं आहे, आता ते शिळं अन्न झालेलं आहे आणि इतका वेळ करणं बरोबर नाही. ब्राह्मण मंडळी म्हणू लागले, अहो तुमचं कधी उरकायचं आहे? वाढ वेळ झाला शिळे झाले, वाढ वेळ झाला शिळे झाले, वाढ वेळ झाला शिळे झाले. तटस्थ ब्राह्मण बैसे, तटस्थ ब्राह्मण बैसले, देव म्हणते तुकया एवढी कळली, अभिमाना भितरी आता ही ब्राह्मण मंडळी हात बांधून बसलेली आहेत. आपला संवाद चालू आहे, आपल्या दोघांचं थांबे ना. देव काही यायला तयार नाही. आणि मग चिंतामणी गोसावी विनंती करू लागले, म्हणले तुम्हीच बोला ना बाप्पाला. म्हणले आमचा बाप्पा आहे देवाऱ्यामध्ये आणि आहे मंदिरामध्ये. म्हणजे तो मंदिरामध्ये मला दिसत नाही, त्याला भक्ताला सोडवण्यासाठी समुद्रामध्ये एक नौका बुडते आणि आपल्या भक्ताला सोडवण्यासाठी गणपती बाप्पांनी उडी टाकलेली आहे. चिंतामणी देवाला ब्राह्मण मंडळींना तो काही पटेना. आणि मग बघा बाप्पा आलेले आता, आणि जवळ जाऊन पाहतात तर बाप्पाचा पितांबर ओला झालेला आहे आणि ते पाणी खारट लागलेलं, तो अनुभव घेतला आणि मग उरला सुरलेला अभिमान गळून पडला. आणि आता मात्र नतमस्तक व्हावे चिंतामणी गोसावीनी देवा आणि तुकाराम महाराजांना सांगावं, आता जास्त परीक्षा तुम्ही घेऊ. आणि मग एवढी मोठी विभूती असणारे, एवढा मोठा अधिकार असणारा देव ज्याच्या पंक्तीला जेवायला येतो, त्या पांडुरंग परमात्म्याचा भक्त, त्या संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मी काहीच नाही, मी देवाला, मी गणपती बाप्पालाही बोलवतो आणि पांडुरंग परमात्म्याला सुद्धा बोलवतो, पण कुणाच्या अधिकाराने? तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते, तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते, तुमचा सुकृते, तुका म्हणे देवा तुमचा सुकृते. आणि ना त्वरित मोरयाची, आणि ना त्वरित मोरयाची, देव म्हणती तुकया एवढी कैसी थोरी, देव म्हणती तुकया एवढी कैसी थोरी. अभिमाना भितरी नाग बोलो, 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 एवढी कैसी थोरी, देव म्हणती तुकया एवढी कैसी थोरी, अभिमान भितरी नाग बोलो, नाग बोलो,
2 मिनिटे एक सूचना आहे. या संस्थेच्या वतीने आपल्याला याच ठिकाणी मिळणार आहे. सुंदर त्याचं वाचन करा. आपला अधिकार त्याच्यामध्ये एकमेकाला दिलेला आहे आणि ते सुंदर असं पुस्तक प्रत्येकाने घ्यावं आणि त्याचं वाचन करून एकमेकाला त्याचा अधिकार सांगावा. ज्ञानेश विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा पुन्हा एकदा तुम्हा सर्व रांजणगाव ग्रामस्थ ट्रस्टीच्या वतीने आजच्या या सेवेचं निमंत्रण मला संतोष महाराजांकडून आलं, तुमच्या वतीने आलं, म्हणून तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. गणपती बाप्पाच्या प्रांगणामध्ये हा अधिकार कोणालाही प्राप्त होत नाही. पूर्वी जन्मीचं सुकृत असल्याशिवाय हा अधिकार प्राप्त होत नाही. तो अधिकार मला तुम्ही प्राप्त करून दिल्याबद्दल एखादं वाक्य माझ्या चुकीचं माझ्या गेलं असेल मुखातून तर माझ्या बुद्धीचा दोष म्हणून माझं मला परत करा. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं दर्शन. आजच्या या कार्यासाठी पुण्यामधील काही नामांकित मंडळी या ठिकाणी आलेले, त्याच्यामध्ये हरिभक्तीपरायण घोरेकर दिंडीचे संस्थान अध्यक्ष पैलवान सन्माननीय निवृत्तीदादा वांजळे असतील, माऊली वांजळे असतील, पेट्रोल पंपाचे मालक आदरणीय सन्माननीय आमचे तात्यासाहेब असतील, इकडे आबा वांजळे असतील, दिलीप भाऊ बराटे पाटील असतील, इकडे आमचे पडळकरे दादा, इकडे हिरो होंडा शोरूमचे मालक सन्माननीय आमचे शिवाजी महाराज भोईने आणि आपल्या सगळ्यांच्या पाठीमागं जे व्यक्तिमत्व बसले ते महंत श्रीकांतजी धुमाळ. फार मोठी असते, म्हणजे अनेक ठिकाणी त्यांचं प्रस्थ आहे. आदरणीय आपण कधीही कुठल्याही देवस्थानला गेलो ते हनुमान आखाड्याचे, तुमचा आखाडा कंचा नामदेव महाराज आखाडा, त्याचे असणारे ते महंत या आखाड्याचे आहे. आता उद्या ते जाणार आहेत याला दिगंबर शेठ चौधरी, दिगंबर शेठ चौधरी, शेठ चौधरी, हां दिगंबर शेठ चौधरी मागं बसलेत ना, तिकडं मागची मंडळी कळत नाही. आदरणीय ढेणे महाराज आहे, ही सगळी मंडळी या कार्यकर्ता आलेली. आणि मृदंगवादक आपला परिचय नाही, विनेकर बाबा आपलाही परिचय नाही, टाळकरी मंडळी माझा काही परिचय सर्वांचा नाही. महाराजांना आणि तिकडं आमचे संतोषदादा साखरे हे 2 माणसं या परिसरात आल्यानंतर भेटगाठ होते, म्हणून ज्यांची नावं घेतली ते देव आणि तुम्ही उरलेले सगळे महादेव. याच ठिकाणी माझे आदरणीय आमचे शिवाजी महाराज कदम यांची मुलगी महाराष्ट्रामध्ये फार मोठं तिचं नाव आहे, ती ऋतिका दिदी कदम कीर्तनकार, ती याच ठिकाणी आलेली आहे. आपल्याला यूट्यूबला त्यांचे कार्यक्रम पाहायला मिळतील. त्यांची असणारे आईसाहेब, आमचे असणारे सगळं कुटुंब, आजच्या दर्शनाचा योग तुमच्यामुळं सगळ्यांचा आला. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. नाव घेतले ते देव आणि उरलेले सगळे महादेव. ज्ञानेश्वर माऊली चालणार ना. क्षमापराध महाराज तुम्ही सुद्धा
मायबोली चॅनलचे अमर भगवान आणि 2 चॅनल याच ठिकाणी त्यांनाही धन्यवाद देतो. तीर्थक्षेत्र रांजणगाव महागणपती आणि आपल्या गणपती बाप्पाच्या प्रांगणामध्ये सान्निध्यामध्ये आज 15 वर्षापासून नित्यनेमानं प्रत्येक खाली बसा बाळांनो खाली बसला महागणपती मंदिराच्या या प्रांगणामध्ये मागच्या 15 वर्षापासून मासिक कीर्तन महोत्सव या ठिकाणी होत असतो. आणि आज नामवंत कीर्तनकार संत साहित्याचे गाडे अभ्यासक हरिभक्तीपरायण यशवंत महाराज फाले अखिल वारकरी मंडळाचे राष्ट्रीय सचिव महाराजांचं शुश्रावास कीर्तन या ठिकाणी झालं. महाराजांचा सन्मान या ठिकाणी रांजणगाव गणपती ग्रामस्थांच्या ट्रस्टच्या वतीने केला जातो आहे. हा सन्मान करण्यासाठी आवर्जून धामारी गावून कीर्तनासाठी उपस्थित असणारे संभाजी खरपुडे त्यांना मी विनंती करतो महाराजांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित करायचे. त्याचं भूषण हरिभक्तीपरायण ओंकार महाराज घेगडे महाराजांचाही सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. हा सन्मान करण्यासाठी श्री संतोष साकोरे आपणास विनंती आपण महाराजांचा सन्मान करायचा आहे. 1 मिनिट त्यांना दिला